उचू चल इकडे ये, चल. ओ बापरे, अहो ते डायरेक्ट तोंड फिरायला ना. त्याला ते ओळख नाही ना, तर एक दोन दिवस तोच करी पप्पा. काय म्हणत तुमची तब्येत? चांगली आहे बाई, पण तवायच ना. अहो पायवजी तू कस रे का. मम्मी कधी नाही आली? ती मागे वाडा माय ती शेणपूंचा आवरी राहिनी तिलवाची आवर पुरस मनावरी अटे वाकावसच नाही. हा ना, मम्मी बिचार कामच पुरं आहे ना. भावशाना कथन कथ वय जाई ना शेटिंग. तुम मम्मीनं बडं काम बंद कर दिसू मी. हा ना, काय करतस मी जाई कराय ना गण प्रयत्न तो. गया ना आज बी दुयाल पेपर होता ना. हा मग मी समजत होता आमनानी ना, मग मी तर मन घर म्हणून सासू मिस्त्री रावण्या करे. मग नुसता गोडी करतोस ते आमना घर आलो ओके. पण अहो थांबसच नाही, मग पेपर घेता मग काय पुरस नाही करातेच नाही. मग मम्मा पप्पा जवळ, मम्मा पप्पा जवळ. हो रे, पप्पा जवळ बी जाऊ ना, थांब ना. काल दिन ऊन उभारे रातच काढी तिथला मग पप्पा जवळ करायला लाग गया तो. आई टीव्ही ठेवा ना बनारे का पप्पा? आणि टीव्ही कधी? हा बाई तो सुतारले गहू दिला होता. त्याला म्हणतं पैसा काय देऊ नको मलाही बनाय दे. 2 पोता गहूला जायला होता तो. दिरांता तो बिचारा पैसा मी लिहितात नाही. आपली घर बिटी बिटी काय होतं नाही म्हणतं बनाय दे भाऊ मचानं. बनाय राहणार बिचारा. नाही ना, मस्त पॉश वाट रहा ना. मस्त कलर बी चूज करे ना, मस्त वाट रहा ना. मम्मा पप्पा जवळ. बाई नाव पोऱ्या राहू दे का नाही हो बहीण तुले. पप्पाजवळ करायला लाग गया तो. आज ना दिवस करी पप्पा तो. पण एवढे त्याला दुकान मी काढा नाही. दुकान आम्ही काढायलाच नाही त्याला अजून. हो बापरे, मग कसा येई बहीण तो पण पा. नाही मी बाहेर काहीच खाऊ घालत नाही त्याले. डाळ भात भाजी पोळीच. घर सगळं बनावच मी त्याले. नाही ती चांगली गोट आहे हो बाई. हा ती वशी किरकोडान कारकोडान काय इन माहिनी गिराणावर बाहेरनं नाट्याला कावा मामा जाज निशे. पहिले बी वय पप्पा, पण या मोबाईलमुळे आता कसं लगेच गोष्ट पहिली जास. पहिले बी सगळं वय काही माहिती निघतच राहे, काही माहिती होतच राहे, सगळंच काही वय. पण आता मोबाईल आणि इंस्टाग्राम लगेच गोष्टी पहिली जातीस. परत एक दुसऱ्याला लगेच शेअर करतस. आता तर लगेच बी जास म्हणजे समजून आता गैर आहे वय. पहिले काय वय नाही का, सगळं काय घटना घडत पहिले. परत मग आपलाच लगे म्हणतोस पहिले काय असं होतं का. अरे पहिले बी सगळंच होतं, पण माहिती नाही पडे एवढंच होतं. तुम्ही बी गोट करी पण नाही बरोबर बोलाय नाही तू. मम्मी वा मम्मी मन मम्मी अभी काम काम कामच करी बस. बाई बोलते काय पाहते तू मम्मी. 1 रुपया आता मोडच नाही. हा तिने ना बट यसपोर लावाना कांदा लावाना लसण लावाना बटा पैसा गोळा करायला होता. बाई गल्ला पोडा ना डायरेक्ट कितला पैसा निघणार माहिती ती ना. हा कितला निघणार? तिनं पैसा निघणार बट्टी मजुरी मंगलावरीच गोया करेल. दिवाळी बिनी पोडी होती तिनं बट्टा पैसा निघणार 70,000. डायरेक्ट गईन 5 गिरे आमच्या बाया टाकेल कानमा. हो बापरे. हा उज्जी काय पाहती प्रत्येक गोटले काय पाहती. दूध बी की ना त्या पैसा गल्ला मग टाक दी. आम्ही 5 लिटर डेअरीवर लाई देतस. लिटर काढलाय तस घर लिटर 1.5 लिटर रास्ते. त्या माईन चहा पाणी करी कुरीन त्याला गल्लाच दिदी भावशाली माल दिदी. आणि ती प्यावत नाही. हा मग छुट्ट दूध की टाकस 10 रुपयानं 5 रुपयानं अशी करीनी. त्या बी पैसा अलग सांगाडलीस त्यामुळे टेप नको तो बसाडलीस ती. मन मम्मी खरंच गई गिरी काय पाहती पहिले पहिलाच. डोकाल तेल बी रविवार ते रविवारच लाय. प्रत्येक गोष्टी मन मम्मीने म्हणजे यायला कसं होत्यात पट्या. मम्मा बोर होतंय. नाही याला बोर व्हायला लाग गया को. मोबाईल तिथे बहीण त्याला जरासा. नाही पप्पा मोबाईल नाही दुकान नाही. काहीच नाही खेळीन तो आता. मी आणलेच ना त्यानं वस्तू काय आणा. बॅट बॉल देऊ का तुला ओजू? बॅट बॉल काढून देऊ? नाही घरी. हो बापरे, अहो ते घरीच करा ना पोऱ्या. बाई राही का नाही. आई घर नाही ते काय जंगल ते राहणार तुले. तुम्ही बाबानं मोठं घर आहे भू बंगलान घर. मम्मा घरी. काय रे दादा, काय झालं भाऊ? दादू काय झालं दादूला? त्यांना सब ऐकले तू पहिले काय सांगणार ना तू. मम्मा घरी. अरे नानी आली ना, नानी जवळ जा ना भाऊ. नानी ना, नानी तुला व्हिडिओ कॉल करते ना. मम्मा घरी. माय हो डायरेक्ट घरी जा, नानी जवळ जा. मम्मी त्याला दूध पाजते. मम्मी 1 ग्लास दूध गरम कर. त्यांना पावडर आणा डबा आणले म्हणून बॅग नाही. ते पावडर टाकीस आणि दूध देतो त्याला थोडंसं. नाही दूध नाही पाहिजे. मम्मा घरी. चाल रे माझं चिड. चाल ना भाऊ. तुझी नानी नाही का मी.
तुझी नानी ना भाऊ. जा ना बच्चा, नानी ना. जा भाऊ जा. आपल्या घरी कोण येणार आहे सांगते नानीला, सांगते नानी काय म्हणते बघ. कोण येणार आहे भाऊ तुमच्या घरी? कोण येणार आहे? छोटा बाबू. बाबू नाही दीदी. दीदी पाय ना आपल्याला, छोटीशी दीदी. छोटी दीदी. ओ बापरे, छोटी दीदी. मग पुढल्या वरसले लाकी बांधाले मग दादाले दीदी लागी. हा चला चला चला. दूध बनावते भाऊला. हा अच्छा चाल माझ्या चिड, माझ्या भाऊ म्हणजे सोनचिडचे बो, म्हणजे चोनचिड. तो थोडासा नाही वाटत त्याला. मम्मी जीव ना बरोबर मम्मीने सोडावं नाही म्हणतो. मग म्हणता बी आणि असं आहे तो. आता 4-5 दिनच येणार ना आमच्या कितला, एक आठवडा वगैरे वाटतं. कन्व्हेंट टाइमला तर म्हणतो आम्ही तुम्ही सासू सोडे नाही तुझा रसा बी सोडे डायरेक्ट. बस ना बाई रेखा, बस ना बेटा. मम्मी थोडं चालच मी मन पाय माझं बघे ना. आता त्रासच माले बसणू का मनावर उठावत नाही. मी उभी तेवढंच चांगलं वाटत. उपाधी मारो. बोल दूध करू का मग? लय ना मग कोणता डबा सांग राहते तू. तेच ना मी, तू गरम तर कर दूध. साखर नको टाकीचा. नाही का? नाही साखर नाही, कपडे जातच त्याला. भाऊसाहेब कधी मम्मी मग? भाऊ रात्रीची बी 10 वाजताच का 11 वाजताच त्याला काय जा जती भरती तर पैसून दादाने अशा प्रेमी जायला पाहिजे बी. थोडी चिंता अशी आहे मला आधी. मी जाई हो मम्मी. मग सासू बी तेच सांगितलं काल मी. मग सासून मानता मानले त्यानं करता कान बाईले. माय म्हणे येईन निघत येईन नाही बीन जीवनी माय बीनची येईन. खरंच मला बी तर कालवणी ना तू म्हणची ना काय लईन ती होय. मला याद बी पडीचास कपडा लईनी. आको 200 रुपये हात मागाली गई. आको पेडा लायला होती पावशेरभर. 2 नारळ लायला होती. आणि तरी बी रे का भाई आम्ही पातळी तिथं ते लेता आली आणि येईन बाई नाहीच म्हणे. मग सासूला वापस लेणं बी पटत नाही. सालकट नाही जी जरा असं बी. कोण लिहिली दा आपण लगे आपले त्यांनी लिहायला पाहायला असत नाही जी. आणि असं आशाच नाही त्यासले कोणवरच आशा नाही. एवढं चांगलं त्याचं. आणि कधीच असं मागे पुढे बी नाही कोणाचा यात त्या. नाही मग जोडे ते काटर बशी घे येईन बटा पाय नंतर का म्हण ते बैलनी पाय मारेल ना. बटच चांगली जीवनी माय बहीण बिचारी करच मावली. बोलणं चालणं पद्धतशीर येईन बाईनं. येईन त्यास ना बी स्वभाव चांगला आहे बिचारा. त्यानं वावर बोलला तो बोला. नंतर समजा 1 तास पेसा मी टेन्शन नाही. आई ना एवढं तेवढं काय मध्ये वेळाच 19-20. पण नंतर समजा थोडंसं बी ताणच नाही. ओजू भाऊ मम्मी त्यांच्या चड्डी काढ देतो. हां काढू आम्ही चड्डी काढू. आम्ही नाव करू ना भाऊ. राजा मग दादा बोलतो हुशार चिडाई बाई. फोन ना कसं बोलत पो मिटून घर मग पोपट दादा. फोन मामा ज्यांना बोलस तू आटिकीतला तो सर माहिर आहे ना तो भाऊ उजू मामार भाऊ मामा रे. मामा भूर गया ना मामा बाय करे गया त्या लेकिन पायपडी पण गया तो. सासू बोलेल होती ना म्हणे तुला बासाला नवी जाई म्हणे आधी. बासाई राहणार म्हणे तू पेपर द्यायला जाणार ना म्हणे तुला बासाला नवी जाई नाही परीक्षा मा पास होई जायशी म्हणे. चांगलं वय जाऊ माय म्हणा कान दिसलं म्हणा तुमनं तोंड माझीतला पेडा मारून तिथला वर दिसत म्हणा आम्ही. चला चला चला.